हां तर घटना निर्मितीमध्ये सगळ्यात सुरुवातीचे जे काही 2-3 चॅप्टर दिलेले आहेत त्या 2-3 चॅप्टरचा पूर्ण सार जर बघितला आपण तर तो सार आपल्याला या मुद्द्यांमध्ये बघायला मिळतो. आणि मुळात म्हणजे काय आहे, मी आपण 5-6 दिवस झाले सुरुवात केलेली आहे घटना निर्मितीची किंवा राज्यशास्त्राची. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा अडचणी या लागल्या, काही कन्सेप्ट पण कळत नाही, ते शब्द पण कळत नाही. एकदम सोप्या भाषेमध्ये लक्ष द्यायचं. हे पहा, घटना निर्मितीचे सुरुवातीचे जे पॉईंट येतं हे एवढेच पॉईंट येतं, ते तेवढे लक्षात जरी ठेवले तरी भरपूर येतात. सगळ्यात पहिली गोष्ट, घटना निर्मितीला सुरुवात जी आहे ती इथपासून सुरुवात करावी लागेल की डिसेंबर 1934 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून पहिल्यांदा औपचारिकरित्या मागणी करण्यात आली ब्रिटन सरकारकडे. कशासाठी मागणी करण्यात आली? संविधानासाठी. आहे ना, संविधान शब्दाचा उल्लेख त्या ठिकाणी नव्हता, परंतु सगळ्यात सुरुवातीला औपचारिक जी मागणी केली राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून राज्यघटनेसाठी ती होती 1934 मध्ये. हा मुद्दा कळाला तुम्हाला? 1934 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून काय करण्यात आलं? मागणी करण्यात आली, भारतासाठी स्वतंत्र राज्यघटना असावी, ही 1934 ला मागणी करण्यात आली. त्याच्यानंतर 1938 ला औपचारिकरित्या दुसरी मागणी झाली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या गटाच्या माध्यमातून की त्यामध्ये भारताचं संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा असा शब्द उल्लेख हा पहिल्यांदा वापरण्यात आला. संविधान सभा तयार करावी, या संविधान सभेअंतर्गत भारताचं संविधान तयार करावं, हे कोणाच्या मार्फत ठरवण्यात आलं? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या माध्यमातून. त्यावर ब्रिटन सरकारनं महत्त्वाचे कायदे पास केले, तर ते कायदे मंजूर केले. पहिला कायदा होता लॉर्ड लिनलिथगो किंवा त्याला ऑगस्ट ऑफर म्हटलं जायचं. लॉर्ड लिनलिथगो यांनी सांगितलं होतं किंवा या कायद्यानुसार एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली की भारताची राज्यघटना ही मुख्यतः भारतीयांनी तयार करावी, हे तत्व त्यांनी मान्य केलेलं होतं. नंतर दुसरं तत्व त्यांनी मान्य केलं 1942 ला स्टॅफर्ड क्रिप्स मिशन आयोग आणला त्यांनी, आणि त्या स्टॅफर्ड क्रिप्स मिशन आयोगाअंतर्गत सांगितलं भारताची राज्यघटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. आणि त्यानंतर सगळ्यात तरी काँग्रेसच्या आणि इथल्या भारतीय लोकांची मागणी वाढत राहिली की भारताची राज्यघटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी, याच्यावर कुठलाही बाह्य प्रभाव नसला पाहिजे. आणि शेवटचा कायदा ब्रिटिशांच्या मार्फत जो पारित करण्यात आला तो होता 1946चा कॅबिनेट मिशन प्लॅन. कोणता होता? कॅबिनेट मिशन प्लॅन. या कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत भारताची राज्यघटना ही भारतीयांनी तयार करावी, यावर कुठल्याही पद्धतीचं बंधन नसावं असं तत्व त्यांनी मान्य केलं. आणि याच तत्वानुसार भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. यामध्ये बरेचसे भाग झाले तर, आणि त्याच्यानंतर काही सदस्य निवडण्यात आले. तर ते सदस्य होते, पहिली बैठक जी भरली संविधान सभेची ती 9 डिसेंबर 1946 ला. कधी भरली? 9 डिसेंबर 1946 ला. या संविधान सभेमध्ये पहिल्या बैठकीला मुस्लिम लीगचे जेवढे काही सदस्य होते ते गैरहजर राहिले. तर 211 सदस्य होते ते गैरहजर राहिले. तर त्यांचं कारण काय होतं की आम्हाला स्वतंत्र पाकिस्तान, आमचं राष्ट्र स्वतंत्र वेगळं असायला पाहिजेत. मुस्लिम लीगचे सदस्य त्यामध्ये हजर राहू शकले नाहीत. तर पहिल्या बैठकीला जे एकूण सदस्य हजर राहिलेले होते ते एकूण सदस्य होते 299. किती सदस्य हजर राहिलेले होते? 299. त्यामध्ये काही संस्थानिकांनी पण बहिष्कार टाकलेला होता. ठीक आहे. आता 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक भरली. या पहिल्या बैठकीचे जे अध्यक्षस्थान भूषवण्यात आलेलं होतं ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते, ज्येष्ठतम अध्यक्ष होते. ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्षस्थान देण्यात आलं. त्याच्यानंतर पहा, याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. हे मुद्दे कळाले का पोरो? संविधान सभेची पहिली बैठक. तुम्ही जे मेन मुद्दे आहेत ना, आपल्याला क्लास 3 साठी, पोलीस भरतीसाठी, आर्मी भरतीसाठी जे प्रश्न विचारतात त्या पद्धतीनं मी तुमचे प्रश्न काढून घेतलेले आहेत. MPSC साठी याच्यापेक्षा हार्ड प्रश्न विचारले जातात, ते मी घेतलेच नाहीत. 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक भरली. त्याच्यानंतर दुसरी बैठक 10 डिसेंबरला भरली, पण 10 डिसेंबरला काही एवढा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. परंतु 11 डिसेंबर 1946 ला बैठक भरली. या बैठकीमध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष पदावरून दूर झाले आणि त्यांच्या जागी कायमस्वरूपी अध्यक्ष घेण्यात आले. ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हेच भारताचे पहिले राष्ट्रपती ठरले. आणि थोडक्यात संविधान सभा ही पहिलं कायदेमंडळ होतं. संविधान सभा हीच पहिलं कायदेमंडळ होतं. लक्षात ठेवायचं. 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची दुसरी बैठक आणि या बैठकीमध्ये कायमस्वरूपी अध्यक्षस्थान निवडण्यात आलं. त्याच्यानंतर 13 डिसेंबर 1946 ला परत एक संविधान सभेचं सत्र भरलं. त्या सभेमध्ये 13 डिसेंबर 1946 ला
संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला. 13 डिसेंबर 1946ला काय संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला आणि हा ठराव मंजूर केव्हा करण्यात आला 22 जानेवारी 1947. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं प्रस्ताविकेमध्ये काही महत्त्वाचे शब्द येते, एकूण 5 शब्द येतं. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणतंत्र हे 5 जे शब्द येतं 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 नंतर त्याच्यामध्ये बदल करण्यात आला प्रस्ताविकेमध्ये. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की बाबा समाजवादी हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीनुसार कधी प्रस्ताविकेमध्ये घेण्यात आला तर ते इथं लक्षात ठेवायचं. 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि केव्हा करण्यात आला तो म्हणजे कशासाठी करण्यात कोणते शब्द बदल करण्यात आले तर म्हणजे ऍड केलेत त्याच्यात समाजवादी, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणतंत्र हे 5 शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्यात आले. तर ठीक आहे, एवढे मुद्दे जरी तुम्हाला माहित असले ना तरी भरपूर कव्हर होऊन जातं. ठीक आहे, कर बंद. बघा संविधान सभेची पहिली बैठक केव्हा भरली 9 डिसेंबर 1946ला. या संविधान सभेचं मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर पहिली बैठक लक्षात ठेवायचे, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा भरली 9 डिसेंबर 1946ला. ज्येष्ठतम सदस्य होते त्यावेळेसचे अगोदरचे अध्यक्ष जे नेमण्यात आलेले होते तर वयानं मोठे अनुभवानं मोठे म्हणून पहिला जो मान दिलेला होता संविधान सभेच्या अध्यक्षस्थानाचा ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. ठीक आहे, हा एवढाच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला भरली आणि या सभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवलं होतं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. नंतर तिसऱ्याच दिवशी परत दुसरी बैठक बोलवण्यात आली. त्या बैठकीचे कायमस्वरूपी अध्यक्षस्थान ज्यांना देण्यात आलं ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि हेच कायमस्वरूपी संविधान सभेचे जेवढे काही सत्र भरली तर त्या सत्रांचे अध्यक्षस्थान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलं. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून केव्हा निवडण्यात आलं 11 डिसेंबर 1946 रोजी. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे 13 डिसेंबर 1946ला काय घडलं. 13 डिसेंबर 1946ला भारतीय घटनेचा उद्देश जो होता तो उद्देश म्हणजे काय भारतीय राज्यघटनेचे सगळ्यात महत्त्वाचे काय होते उद्देश. आणि उद्देश कशाला म्हणतात अरे उद्देश पत्रिकांचा किंवा उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये मांडला आणि हा उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेनं 22 जानेवारी 1947ला हा मंजूर केला. इथं बघा कधी केला 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव भारतीय राज्यघटनेनं मंजूर केला आणि तो कोणी मांडला होता संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्याच्यानंतर संविधान सभेनं एकूण संविधानावर कामकाज किती दिवस केलं 1084 दिवस कामकाज केलं. म्हणजे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी आहे. परंतु प्रत्यक्ष संविधान सभेनं काम किती दिवस केलं 1084 दिवस. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे 22 जुलै 1947ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाला मान्यता दिली संविधान सभेनं. कधी 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज स्वीकारला संविधान सभेनं. त्याच्यानंतर मे 1949ला राष्ट्रीय कुलाला सदस्यत्व दिलं किंवा राष्ट्रकुलाला मान्यता दिली. राष्ट्रकुल म्हणजे काय राष्ट्रकुलाला मान्यता म्हणजे भारत हे एक राष्ट्र आहे आणि भारताची राज्यघटना ही भारतीयांनी तयार केलेली आहे. आणि याचे जे मुद्दे आहेत मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा राष्ट्रकुलाला मान्यता दिली केव्हा दिली 1949 मध्ये. नंतर 24 जानेवारी 1950 या दिवशी भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारण्यात आलं. भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान. राष्ट्रगीत कोणतं आहे भारताचं वंदे मातरम आणि राष्ट्रगान कोणतं आहे जनगण मन. त्याच्यानंतर लक्षात ठेवा ही सगळ्यात महत्त्वाची ही पण परीक्षेमध्ये विचारलं जाते मसुदा समितीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्या मसुदा समितीच्या अध्यक्ष म्हणजे मसुदा समिती कशा संदर्भात होती या सर्व समित्यांची एक हेड ऑफ समिती होती हेड ऑफ डिपार्टमेंट होतं ती होती मसुदा समिती. घटनेमध्ये कोणते भाग ठेवायचे कोणत्या भागांना बडतर्फ करायचं हे जे ठरवण्याचं काम होतं ते मसुदा समितीचं होतं आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या समितीची स्थापना कधी झाली 29 ऑगस्ट 1947 या दिवशी.
दुसरं एक 26 नोव्हेंबर 1949 रोजी म्हणजे भारताची राज्यघटना ज्यावेळेस तयार झाली, 284 सदस्यांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, तर ती मूळ घटना जी होती त्या मूळ घटना ज्यावेळेस तयार झाली किंवा स्वीकार केला मूळ घटनेचा, तर 26 नोव्हेंबर 1949 याच दिवशी एकूण 16 कलमांचा समावेश झालेला होता. त्याच्यात नागरिकत्व वगैरे आहे. इथं पहा एकूण खर्च किती आला भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी खर्च किती आला? 64 लाख रुपये खर्च आला. आणि कालावधी किती लागला? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी लागला. एकूण 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून भारताची राज्यघटना तयार करण्यात आली. त्यामध्ये ज्यावेळेस घटना तयार झाली, घटना तयार केव्हा करण्यात आली किंवा घटनेचा स्वीकार केव्हा करण्यात आला? 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख लक्षात ठेवायची. स्वीकार करण्यात आला, परंतु प्रत्यक्ष अंमल केव्हा सुरू झाला? 26 जानेवारी 1950 या दिवशी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घटनेचा हस्तलिखित म्हणजे घटना जी तयार केलेली होती घटनाकर्त्यांनी, त्याला एक व्यवस्थित डिझाईन द्यायचं होतं, व्यवस्थित एक मेमोरंडम तयार करायचा होता. हा मेमोरंडम किंवा ही घटना व्यवस्थितरित्या जी अक्षरांच्या स्वरूपात ज्यांनी मांडली ते होते प्रेम बिहारी नारायण रायजादा. कोण होते? प्रेम बिहारी नारायण रायजादा. 251 पानाचा तो घटना लिखित स्त्रोत बनवण्यात आला. त्याला कालावधी लागले 6 महिने. किती कालावधी किती लागला? 6 महिने ती घटना पूर्ण व्यवस्थितरित्या लिहायसाठी. त्याच्यानंतर तो जो एकंदरीत ती घटना तयार करण्यात आलेली होती मूळ घटना 3 किलो 75 किलोग्रॅमची होती. किती? 3 किलो 75 ग्रॅम. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये काही चित्र आहेत त्या घटनेमध्ये, मूळ घटनेमध्ये, तर त्या चित्रांचं स्वरूप जे निर्माण केलेलं आहे किंवा चित्र सजावट जी दिलेली आहे ते नंदलाल बोस यांनी केलेली आहे. एवढे पॉईंट कळाले तुम्हाला? करा मग.